घडामोडीच्या रंजक घडामोडींसह मी जयंती टोटल करमणूक मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। चिंगी नावाचा एक मराठी चित्रपट येतोय। स्त्री भ्रूण हत्या या विषयावर आधारलेला हा चित्रपट आहे। मिलिंद गवळी आणि गिरिजा ओक यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत। या चित्रपटातल्या कलाकारांचं फोटोशूट नुकतंच झालं। मुलांच्या तुलनेत जन्माला येणाऱ्या मुलींच्या संख्येत होणारी घसरण हा चिंताजनक विषय घेऊन दिग्दर्शक राज इसरानी चिंगी हा चित्रपट घेऊन येत आहे। स्त्री भ्रूण हत्या या गंभीर विषयावर आधारलेल्या चित्रपटाविषयी दिग्दर्शक राज इसरानी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। चिंगी इज ऑल अबाउट रेस्पेक्टिंग वुमन। चिंगी औरत के ही ऊपर औरतों के लिए ही सिनेमा है। मैं चाहूंगा कि सब वो औरतें और जेंट्स भी फिल्म देख सकते हैं, बिकॉज इज नॉट अ टोटल लेक्चर और इज अ मैसेज। बहुत हंसोगे, बहुत इंजॉय करोगे। प्लीज वॉच चिंगी एंड सपोर्ट द गर्ल चाइल्ड। वेलकम द गर्ल एंड दैट इज द होल बेसिक मैसेज। और वो मैसेज जो चिंगी में किया है बहुत सीरियस नहीं है जितना मैं सीरियस आपसे बात कर रहा हूँ। इट इज टोटली इन अ फन मोमेंट्स। हंसते हंसाते थोड़ा सा रुला दूंगा। या चित्रपटात रोहन ही भूमिका मिलिंद गवळी करतोय। या चित्रपटाबद्दल मिलिंदला काय वाटतंय ते त्याच्याकडूनच जाणून घेऊया। चिंगी या चित्रपटात मी रोहन दातेची भूमिका करतोय। चित्रपटाची कथा एका जोडप्याची आहे। कथा तशी स्त्री भ्रूण हत्येवर आहे, पण एका वेगळ्या पद्धतीने मांडलेला हा चित्रपट आहे। सून, पत्नी आणि आईच्या भूमिकेत गिरिजा ओक दिसणार आहे। अगं तुला रामायणातल्या कथा सांगीन, म्हणजे रामासारखा पुत्र होईल तुला। का सीतेसारखी कन्या झाली तर आकाश कोसळणार आहे? हा चित्रपट पाहून स्त्री भ्रूण हत्येपासून समाज परावृत्त झाला तर या चित्रपटाचं सार्थक होईल अशी भावना गिरिजानं व्यक्त केली। चित्रपटात मी चिंगीची आई आहे। ही फिल्म हा अख्खा प्रवास आहे जिथून तिचा डिसिजन मला ही मुलगी नको ते मी या मुलीला जन्म देईन या डिसिजन पर्यंत ती कशी पोहोचते, हा प्रवास अख्खा म्हणजे ही फिल्म। हा चित्रपट आम्ही खूप मेहनतीने प्रेमाने बनवला आहे। हा सब्जेक्ट आमच्या खूप जवळचा आहे। हा चित्रपट बघून जर एका जरी जोडप्याला असं वाटलं की आपण एका मुलीला जन्म द्यावा आणि जर मुलगी आहे हे कळलं तर आपण अबॉर्शन नाही करावं, तर आमचा हेतू सफळ होईल। चित्रपट माध्यमात मोठी ताकद असते असं म्हणतात, त्यामुळे हा चित्रपट जनमानसावर किती प्रभाव पाडतो हे आता पाहायचंय। मला एक गोष्ट कळत नाही, स्वतः स्त्री असून सासू नावाच्या प्राण्याला नातू का हवा असतो? रचना गुरव, मुंबई, मी मराठी। तुमच्या आईने मला, त्या स्वतः सुद्धा एक स्त्रीच आहेत ना, मग जाऊन विचारा त्यांना की एक स्त्री असून सुद्धा दुसऱ्या स्त्रीबद्दल एवढा तिरस्कार का त्यांच्या मनात। टोटल करमणूक मध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। तेव्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर।